पंचगंगा नदीतील मंदिरांची दुरावस्था व पंचगंगा नदीची अस्वच्छता ही मोठ्या प्रमाणात होत आहे, तरीही प्रशासन याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। याला विरोध करण्यासाठी राजमाता जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने आज पंचगंगा नदीत जल आंदोलन करण्यात आले। सरकार नवीन अयोध्यात राम मंदिर बांधत आहे। नवीन राम मंदिर बांधकामासाठी आमचा विरोध नाही। जशी नवी मंदिरे बांधली जात आहेत तशी जुन्या मंदिरांची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले। पंचगंगा ही कोल्हापूरची शान आहे। बाहेर गावाहून जी पर्यटक पंचगंगा पाहण्यास येतील ती काय बोध घेऊन जातील असा सवालही राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला। पंचगंगा नदीवरील पुराण काळातील मंदिरांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। त्यांची दुरुस्ती डागडुजी करण्यात यावी। अमावस्येला नदीत नैवेद्य सोडले जाते, यामुळे पाणी दूषित होऊन पंचगंगेचे पाणी रंगहीन झाले आहे, ज्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे। अमावस्येला नदीत नैवेद्य सोडणाऱ्यांवर बंदी घालून त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात यावी अशा विविध मागण्या राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आल्या। जर वेळी संबंधित प्रशासन अधिकारी यांनी याकडे लक्ष दिले नाही तर अधिकाऱ्यांना नदीतील दूषित पाणी पाजण्यात येईल असा कडक इशारा राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आला।